अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह. गेल्या मजलिसला आपण जुलहिज्जाचं जो पहिलं 10 दिवसात त्याची फजिलत जी आहे तर त्याच्यावर आपण तफसरो केलो. त्याची अहमियत आपल्या समोर राहिली. तर ही सगळी जी अहमियत आहे ह्या 10 दिवसांची आणि जर आपल्याला अल्लाच्या इकडं पहल करियाचो जो एक ह्यो आहे, अल्लाशी ताल्लुक कायम करियाचो जो ह्यो आहे, हुकूम आहे. तर त्या ह्याच्यासाठी काहीतरी खततरी जी आहे ती पाठीमागं त्याच्या पाठीमागं काहीतरी एक बुनियाद ठेवलेली आहे, की ह्या 10 दिवसातले जी आहे मोजकं ऐशो चीजो आपल्या समोर राहिल्यो की ज्याच्यातले अल्लानी पहिलेच जर अंबिया कराम होतं तर त्यांना पण ह्य पहिलेच जर 10 दिवसात त्याच्यातले काही असं वाक्यात येलं की त्यांना त्याच्यात कामयाबी मिळली. आणि सगळ्यात कामयाबी जी आहे ती आहे आखिरतची कामयाबी. तर आपल्याला ह्या 10 दिवसातले ही कोशिश करायची आहे की जो आपल्यातले जो कमी आहात या जी आपल्या हातले जो चीजो जो अल्लाला नापसंदीदा आहात त्याच्यावर आपण काम करून आपण जी आहे अल्लाची कुर्बत कशी हासिल करू. आणि ह्यो जो महिनो आहे ज्याच्यातले हुज्जाज जहात तर अल्लाच्या बैतुल्लाच्या इकडं जेव्हा पहल करतात त्याचा मकसद जो आहे तो एकच आहे की अल्लाच्या हातात जी आहे माझी कबुलियत हो. आणि जेव्हा तुम्ही अल्लाच्या घरची अल्लाच्या बैतुल्लाची जेव्हा इकडं जेव्हा पहल करता तर अल्लाचं वादं पण आहात तर तैसंच आहात की ज्याला पण हज्ज मब्रूर जी आहे ती नसीब झाला तर त्याची तर आखिरत बनली. आणि रिवायतला येतं की तो जो शख्स आहे ज्याचो हज्ज मब्रूर आहे त्याचो तर मसलो ऐसो आहे की तो आईच्या स्फोटांशी नवीन जी असा बच्चा पैदा होतं तर त्या फितरतवर जो आहे तो शख्स जो आहे तो असेल. म्हणजे त्याचे आत्तापर्यंत जो केलेले जो गुन्हा होते तर अल्लाह ताला जी आहे अल्लाह ताला माफ करतात. आणि ह्योच अल्लाह सुब्हानहू व तआला हे इतकं गफूर रहीम आहे की किती तुमच्या गुन्हाची किती इंतिहा असो किती व्हॉल्यूम असो तुमच्या गुन्हाची तर अल्लाची जी रहमत आहे ती गालिब आहे. आणि तो चाहते की माझं जर बंद हा तर माझ्या इकडं येव माशी मागो तर सही पहिले. तर हज जो है तो एक ऐसो मोको है आणि त्याच निस्बतनी जी आहे तर पहिलेच 10 दिवसात जर हुज्जाज तिथं जातात त्यांच्या एहतरामला जर ह्या 10 दिवस जो जो हुज्जाज नाही आहात जर आपल्या मकामी जाग्यावर आहात तर त्यांचो पण जो यो आहे अल्लाह तालाने त्यांना पण जी आहे या ह्याशी जी आहे ती महरूम नाही ठेवला. तर ह्या 10 दिवसात आपली ती जिम्मेदारी आहे की आम्ही जी आहे ती अल्लाच्या इकडं कशी आता जेव्हा बात येत आहे बैतुल्लाची की जिकडं लोक पहल करतात हज साठी तर त्याच्या पाठीमागा ह्या बैतुल्लाच्या पाठीमागा जी आहे ती मोठ काही जी त्याची जी फजिलत बोला त्याच्या पाठीमागा हिस्ट्री बोला की ही जी अल्लाचं जी घर आहे बैतुल अतीक जी आहे तर ह्याच्यासाठी अंबिया करामनी रसूलनी जी आहे ती अल्लाच्या बैतुल्लाच्या साठी अल्लाच्या हुकुमशी
काय ही केले, कैसा त्याचा एक्झिस्टन्स कैसा झाला, तर ही ह्याची पण जी मालूमात ठेवणं जी आहे ती मग जरुरी आहे. का आपण ह्या सुफाच्या प्लॅटफॉर्मवर आपलो जो मकसद है तो है स्पिरिच्युअलिटी, के हर जो आपण अमल करतो, हर जी चीज आपल्याला कार्याची जी इबादत जी कार्याचो अल्लाने हुकूम दिला नाही, तर त्याच्या पाठीमागा अल्लाची स्पिरिट काय आहे. जर तुम्ही एक काही ऍक्शन्स करता, तुम्ही इबादत करता, पण त्याच्या पाठीमागा त्याची जी रूह आहे ती जर नाही आहे त्या अमलला, तर तुम्हाला त्या अमलला जी आहे ती, तो जो जी चीज हासिल करण्याची जी चीज आहे, तुमच्या कुलूबला जी आहे सुकूनची आणि खुशूची जी आहे, ती तुम्हाला ती जी लज्जत आहे, अल्लाची जी कुर्बत आहे, ती तुम्हाला हासिल नाही होणार. तर त्याच ह्यानी अल्लाह सुब्हानहू व तआला कुराणला सूरे बकराची जी आयत 124 आणि 125 आहे, त्याच्यात इरशाद फरमावतात, बाद अऊजु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, وإذ ابتلى إبراهيم ربه بكلمات فأتمهن قال إني جاعلك للناس إماما قال ومن ذريتي قال لا ينال أحد الظالمين وإذ جعلنا البيت مثابة للناس وأمنا واتخذوا من مقام إبراهيم مصلى وعهدنا إلى إبراهيم وإسماعيل أن طهر بيتي للطائفين والعاكفين بيتي للطائفين والعاكفين والركع السجود. ही जी सूरे बकराची जी आयत आहे, आयत नंबर जी आहे ती 124 आणि 125. तर अल्लाह सुब्हानहू व तआला जिहाद ती इरशाद फरमवतात की जेव्हा आम्ही इब्राहिम अलैहिस्सलामला जी आहे सर्टन जो कमांड्स आहात, जो हुकूम अल्लाहचा जो हुकूम होतो, तेव्हा इब्राहिम अलैहिस्सलामनी ज्याच्या ह्यानी अल्लाहनी त्यांना टेस्ट केला, आणि जेव्हा इब्राहिम अलैहिस्सलाम जहात त्या हुकूमला जहात तर कामयाब झालं, त्यांनी तो फुलफिल केले, जो पण अल्लाहच्या इकरशी जो हुकूम होतं त्याला फुलफिल केले. तर अल्लाह त्याला कुराणला बोलतंय की मी जी आहे ती तुम्हाला लोकांचा जो आहे तो लीडर बनवी. तर त्याच्यावर इब्राहिम अलैहिस्सलाम जिहाद ती विचारतात अल्लाह सुब्हानहू व तआलाला, ही त्यांच्या मनची जी आहे अल्लाह आणि रसूलच्या मनची जी बात आहे. इब्राहिम अलैहिस्सलाम विचारतात, काय तुम्ही माझ्या नसलशी जी लोक येतील, माझे जर डिसेंडंट्स असतील, काय अल्लाह सुब्हानहू व तआला तुम्ही त्यांना पण इमाम बनवाल. अल्लाह ताला पुढे आयत इथले फरमवतात की माझो जो वादो है करणारा, जर ट्रान्सग्रेसर्स आहात, तर त्यांच्यासाठी ह्यो माझो वादो जो है तो नाही.
तर ह्या आयतीतले सगळ्यात इम्पॉर्टंट जी पहिली जी चीज आयली ती ही आहे की अल्लाह सुब्हानहू तालानी जो हुकूम दिले होते त्याची इब्राहिम अलैहिस्सलामनी जी आहे ती बजावरी केली. तो हुकूम जहात तर मुकम्मल तौरशी जी आहे त्याला जी आहे त्याच्यावर त्यांनी अंमल केले. तर ह्याच्यातले इब्न अब्बास रदियल्लाहु अन्हु इर्शाद फरमवतात हे जो हुकूम होतं तर तर तुम्ही जी आहे जातशी घेऊन जेव्हा वरच्या बाजूला जाल की तर हे हुकूम काय होतं. तर इब्न अब्बास रदियल्लाहु अन्हु बोलतात की पहिलं जो हुकूम होतो तो तहारतचा हुकूम होतो, प्युरिफिकेशन. आणि त्याच्यातले 5 चीज होते. बॉडीतले जो तहारतचा जो हे होतो तर पहिली जी चीज होती की तुमची जी मुस्टॅच आहे त्याला कमी करणं, कटिंग द मुस्टॅच. त्याच्यानंतर कुल्ली करणं. त्याच्यानंतर नाक जी आहे ती रिन्स करणं, साफ करणं. सिवाक इस्तेमाल करणं. आणि जी तुमचं जो केस आहात त्याला उगवणं. तैसाच जो दुसऱ्या आजाची जेव्हा बात आली तर नका कापणं, जो एक्स्ट्रा हेअर्स आहात तर काढणं, सर्कमसेशन करणं आणि जो पण अनवॉन्टेड आहात तैसा. तर ही सगळी जी साफसफाईची जी बात आहे इस्तिंजा ही जी आहे ती पण त्याच्यात शामिल आहे. तर हे हुकूम जो होतं ह्याची जी आहे त्यांना पहिले जी आहे तहारत जो आहे तो मोप इस्लामला जो आहे तहारत जी आहे ती मोप इम्पॉर्टंट आहे. आणि तुमच्या नमाजच्या कबुलियतसाठी शरीयत इस्लामला जी आहे ती तुम्हाला वजूशी असणं जी आहे ती मोप जरुरी आहे. जर तुमची वजू आहे तर तुमची सलाम आहे, इतका इम्पॉर्टंट आहे. तैसाच अल्लाहनी त्यांना इस्लामचा हुकूम दिला. हज, एहराम, तवाफ, सई आणि जमरातवरी मारणं हे जे सगळं हुकूम आहे हे सगळं जी आहे ते इब्राहिम अलैहिस्सलाम जी हा तर कामयाब होतं. ही जितकं पण हे काम होतं ह्याच्यात तर कामयाब होतच. पण ह्या एकामच्या वरती जाव ह्या एकामच्या पुढे जाव तर काही अल्लाहनी जे आहे त्यांची इम्तिहान घेतला आपल्या लाईफला. आज आपलो पण हाल जो आहे तर तोच आहे की जर अहकाम हात अल्लाचं तर त्याच्यावर आपण जी आहे ते अल्हम्दुलिल्लाह नमाज जायली ही रोज जायला ही जायला तर आपण त्याच्यावर जो आहे त्याचं अल्हम्दुलिल्लाह अल्लाहच्या तौफिकशी आपण त्याचं एहतमाम करता. पण असल जी इन्सानची जी ही आहे ना इन्सानला जेव्हा अल्लाह ताला झुंजोडतात, अल्लाह ताला जेव्हा टेस्ट घेतात तर इन्सानची जी आहे ती असल इम्तिहान आहे. आणि त्या इम्तिहानला अक्सरियत आपण जी आहे ती फेल ह्यासाठी होता का जैसो आपलो पहिल्या काही मजालिसला आपण ह्याच्या टॉपिकवर जी बात केली ती आहे सबरची बात. तर जेव्हा अल्लाह सुब्हानहू ताला जेव्हा तुम्हाला टेस्ट करतं तेव्हा तुमच्या हातले पहिली चीज अल्लाहची तौहीद, अल्लाहचं यकीन आणि सबरचा जो माद्दो आहे. जेव्हा अल्लाहच्या ह्यावर तुमची जेव्हा जिंदगी अल्लाहच्या मोहब्बतला जेव्हा तुम्ही गुजरता तुमचा जी पण काही तुमच्यावर तकलीफ येतं जेव्हा त्याला ही तुम्ही अल्लाहची रजामंदी अल्लाहच्या ह्यानी जेव्हा आपल्यासवर तुम्ही तो जेव्हा घेण्याचा तुमच्यातले जेव्हा जज्बो आहे तर तुम्ही तुमच्या इम्तिहानला कामयाब होता. आणि ही जी चीज आहे ती इब्राहिम अलैहिस्सलाम सोबत पण झाली. आणि ऐसा नाही की एकदा झाली आणि खलास जायला. त्यांच्या जर लाईफची जर तुम्ही बघल्या तर हर हर पहलला जी आहे त्यांची अलग अलग इम्तिहान होत. आणि सुब्हानअल्लाह
तर इब्राहिम अलैहिस्सलाम जी है हर मोक्यावर जी है त्यासाठी जी है अल्लाह सुब्हानहू व तआलानी इर्शाद फरमवले की जी पण काही मी तुझी इम्तिहान घेतली त्याच्यातले तुला मी कामयाब पाहिजे, तू कामयाब झालोस, अल्लाहने सर्टिफिकेट दिले. तर तैशाच इम्तिहानची एक इम्तिहान जी होती ती दावती मैदानची इम्तिहान होती की जेव्हा तर आपल्या डोळ्यासमोर बघत होतं की गैरुल्लाची इबादत होते, तर त्यांनी जी है जेव्हा दावत द्यायची बात आली, जेव्हा घरात आपल्यास बापालाच पण जेव्हा दावत द्यायची बात आली तर तो पाठीमागा नाही हटलं. त्यांनी जी है ती दावत जी है ती बेस अंदाजाने त्यांनी जी है ती त्यांच्या समोर ठेवले आणि त्याच्या रिॲक्शनला काय झाला ती सगळी आपण लोक वाकीफ आहोत. पण त्या हातलेन जी है तर पाच झालं, ती दावत देण्यात जी है तर पाच झालं. आता ही जी दावतची जी बात आहे तर त्यांनी खंच्या चीजची दावत दिली, तर त्यांनी दावत दिले एक अल्लाला मानण्याची. तर आपल्या डोळ्यासमोर बघत होतं की अल्लाच्या अपोजिटला दुसरं माबूद जहात त्यांची परस्तिश होते, त्यांची इबादत होते. तर ह्यो जी पण काही जी चीज आहे जेव्हा इबादतच्या ह्यानी जी आहे जेव्हा अल्लाच्या ह्याला टच करतं, अल्लाच्या जो सिफात हा अल्लाह अल्लाह जी जात है जी जो सिफात या जी इबादतचं रुकन जहात तर अल्लाच्यासाठी खालीच आहे. जेव्हा त्या ह्याच्या ह्याला जेव्हा इन्सान जी है ज्या इन्साननी अल्लाच्या तत वादो केला होता की जेव्हा अल्लाने विचारला काय मी तुमचं रब आहे, तेव्हा ह्याच इन्साननी मानला होता ही जी इन्सानच्यात रूह आहे त्या रूहनी बोलला होता की हा अल्लाह आम्ही तुला आमचं माबूद मानतात. पण जेव्हा तो ह्या दुनियातले नेत जेव्हा शैतानी ही जी है त्याच्यासाठी हमवार होतात तेव्हा तोच जो इन्सान आहे तो अल्लाच्या अपोजिटला दुसरं माबूद आणून ठेवतो आणि त्या माबूदचं जर अलग अलग शक्ल आहे. जाहिरन तो तुम्हाला माबूद नाही दिसणार, पण इवन हतपर्यंत पण आलेलं कुराणच्या आयतीतले की काय तुम्ही त्या शख्सला बघल्या की ज्यांनी आपल्या नफ्सला आपलं माबूद बनवलं. तर ह्यो जो मामलो आहे अल्लाच्या समोर कुणाला हनवून माबूद खडा करणं, ह्यो जो मसलो है ह्यो मग पेचीदा आहे आणि मग बारीक आहे. तर त्याच्यात इब्राहिम अलैहिस्सलाम कामयाब झाले. त्याच्यानंतर जेव्हा हिजरतची बात आली त्यांना हुकूम जायलो की इब्राहिम अलैहिस्सलाम तुम्ही आपल्या बायकोला आणि पोरग्याला जी है ती तुम्ही ऐशा ऐशा जाग्यावर जी है ती जाऊन सोडून या. आज आपण जर चंद दिस जर आपल्या ह्यांशी जर दूर राहतो तर आपण नाही राहू शकत. इब्राहिम अलैहिस्सलामला ह्यो हुकूम जायलो की तुम्ही तुमची बायको हाजरा आणि इस्माईल अलैहिस्सलामला जी है ती घ्या आणि मक्काच्या जाग्यावर ह्या जाग्यावर जाऊन जी है त्यांना तुम्ही सोडा. तुमच्या नॉलेजच्या साठी सांगता की इब्राहिम अलैहिस्सलामला जी औलाद पण जी झाली होती ती जेव्हा 80 इयर्सला तो पोचलं त्या टाइमात अल्लाहने त्यांना औलादशी नवाजला होता. आणि ह्यातले जेव्हा एक औलाद जी है तुमचो जो सकल तुमच्या बुढ्यापातले जी तुम्हाला तुमची खिदमत करणार आहे अल्लाहचं हुकूम होतंय की तुम्ही त्याला घ्या
तुमच्या बायकोला घ्या आणि ऐशा जाग्यावर जाऊन सोडा की झत बसती नाही. झत तुमचं रियाचं माईचं जो हात जराया नाही हात. ऐशा जाग्यावर जाऊन सोडियाचं हुकूम जाईल. त्याला पण इब्राहिम अलैहि सलामनी लब्बैक बोलले. घेतले ना आपल्याच बायकोला, आपल्या पोराला घेतले आणि त्या जाग्यावर जाऊन सोडतात आणि पुढं चालल्या लागतात. तोंडाने बोलू नाही शकत. तर पाठीमागं फिरत पण नाही. तेव्हा त्यांची बायको त्यांना विचारतं की त्यांना माहिती आहे की माझो जो घोष आहे तो अल्लाच्या हुकुमच्या शिवाय खंची नाही करणार. तर फक्त जी आहे त्यांना ह्यो सवाल करतात की काय ह्यो इब्राहिम अलैहि सलाम, काय ह्यो अल्लाच्या हुकूम, अल्लाचं हुकूम आहे. तर इब्राहिम अलैहि सलाम जर तर तोंडाने जवाब नाही देत, आपलं इशाऱ्याने करतात की हो अल्लाचं हुकूम आहे. तर हाजरा अलैहि सलाम फरमवतात की जर ह्यो अल्लाचं हुकूम आहे तर अल्लाह आम्हाला जाया नाही करणार. तर तैशा ह्यातल्यान जी आहे तर तुम्ही हत इब्राहिम अलैहि सलामची बात तर राहिली तर इम्तिहानला आपलं पास झालं. पण त्या बायकोचा पण यकीन अल्लाच्या वर जी आहे की जत काही तुम्हाला रिसोर्सेस नाही दिसत. या ऐशा ह्यातलेन पण जी आहे की अल्लाह माझ्यासाठी काफी आहे. ह्यो जो एक तुमच्या हातलेन ह्यो असणं जी आहे तर ती पण जिहाद ती त्यांच्या हातलेन पास झाली आणि अल्लाहने त्यांना जी आहे ती नाराज नाही केला. अल्लाह जो त्यांचं यकीन होतो मगून हदीसला येतं की अल्लाहला तुम्ही तैशी पाहाल जैसो तुम्ही अल्लाच्या सोबत गुमान कराल. तर जेव्हा त्यांनी अल्लाच्या यात यकीन दाखवले तर अल्लाहने त्यांच्यासाठी राह हमवार केला. पुढं पाण्यातून इंतजाम झालो ज्याचा आज पण सगळी लोकांची हात ती आज पण ती पाणी पितात. अल्हम्दुलिल्लाह. त्याच्यानंतर हुकूम होतं की काबतुल्लाची नंतर तामीर जो येतं त्याच्या हातलेन पण जी आहे ती इब्राहिम अलैहि सलाम आणि इस्माईल अलैहि सलामला घेऊन जी आहे ती तामीरच्या ह्याच्यातले पण जी आहे तिथं कामयाब होतात. आणि त्याच्या अगोदर जी इम्तिहान येतं ती इम्तिहान तर खूप कठीण इम्तिहान. हुकूम होतं त्यांना त्यांना ख्वाबला दाखवलं जातं की तर आपल्या पोरांना जी आहे पोरग्याला जी आहे ती जबा करतात. आणि ह्यो पण नबीचा जो ख्वाब आहे ती पण वही आहे. तर ती जी आहे जेव्हा त्यांना तो ख्वाब हे होतं आणि जेव्हा तर आपल्या पोरग्याला जेव्हा जाऊन त्याशी करतात की मी हो ख्वाब बघले आहे. तर इस्माईल सलाम बोलतात की तुम्ही मला साबिरीन शिपा, तुम्हाला जो हुकूम झालो तो तुम्ही बजावला. तर तुम्ही हर ह्याच्यावर बघाल आईशीच घेऊन पोरग्याशी घेऊन सगळ्यांची ही काय आहे की अल्लाच्या हुकूमवर अल्लाची रजामंदी की नाही तर ते घेऊन जातात आपल्या पोराला जेव्हा निजवतात जेव्हा सुरी फेरली जाते तोपर्यंत पण त्यांना माहितीये की माझ्या पोरग्यालाच मी कापणार आहे, त्यालाच मी जबा करणार आहे अल्लाच्या. आणि त्याच्या जो पुढचा जो ह्यो आहे तो तुम्ही बेखूप या आणि त्याच्या ह्यानी जी आहे ती आज आपण जी आहे ती सुन्नत इब्राहिमीवर जो आहे तो आपला अमल आहे.
आणि त्याच्यातले पण आपल्याला याद ठेवणारी बात ही आहे की जेव्हा आज आपण ती कुर्बानी देऊ तो अल्लाह त्याला कुराणला इर्शाद फरमतात, न म्हणा तुमचा गोष्ट पोच, न तुमचा मांस पोचत, मना जी काय जी पोचतं ती आहे तुमचं तकवं. तर ही जो पूर्वी जी ही आहे ती अल्लाचं तकवं, अल्लाची कुर्बत ही करण्यासाठी जी आहे ही खालीच रसूमच्या ह्यानी यो नाही आहात. ह्याच्या पाठीमागा जी आहे ती अंबिया करामची, रसूलची मोठी दास्ताने होत. तैसाच जी बात आली काबतुल्लाच्या तामीरला जी आहे तर त्याच्यातले पण हो सगळं जो इम्तिहान होतं ते ह्याची घेऊन, शरियाशी घेऊन, इबादतशी घेऊन सगळ्यांनी हो पण जो काही आजमाइश हो ह्याच्यातले जेव्हा तर कामयाब होतात तेव्हा ही आयतीतले जी आहे तर अल्लाह ताला फरमवतात की तू कामयाब झालोस आणि मी जी आहे तुला आता काय करीन ॲज अ रिवॉर्ड. अल्लाह ताला बोलतात की मी तुला इमाम बनवीन लोकांचं. तर ह्याच्यावर रागिब रहिमुल्ला फरमवतात की इमाम जो है तो एक ऐशी ऐशी चीज है इमाम की ज्याला फॉलो केली जातं किन्यात ऍक्शनला आणि त्याच्या स्पीचला. आणि ज्याला पण तुम्ही फॉलो कराल तो तुमचा इमाम आहे. मग तो माणूस असू शकतोय, त्यांची किताब असू शकते या दुसरी पण काही चीज असू शकते. आणि तो इमाम जो आहे तो हकचो पण असू शकते आणि बातिलचो पण इमाम असू शकते. तर इमाम तो शख्स आहे की ज्याला फॉलो केली जाईल किनात त्याच्या ऍक्शनला आणि त्याच्या स्पीचला. आणि तीच अल्लाह सुब्हानहू व तआला सूरा सजदा आयत नंबर 24 ला इर्शाद फरमावतात की आम्ही तुमच्या मनशी लीडर हे केलं आणि तर काय करत तो लीडर आमचा जी कमांड आहे, आमचा जो हुकूम आहे त्याच्यावर पेशंटली काय करत, त्याच्यावर अंमल करत आणि आमचो जो निशाणी आहात त्याच्यातले त्यांनी फर्मली बिलीव्ह केले. तसंच इब्राहिम अलैहिस्सलामला जी आहे आपल्या लोकांचं काय त्यांनी बनवले, लीडर बनवले की ज्याला ख्रिश्चन्स पण आहात, यहूद पण आहात, यहूद नसारा सगळ्यांच्या ह्यातनी जी आहे लोकांनी त्यांना आपलो इमाम मानले. आणि थत नाही थोपला इवन मुस्लिम्स आहात त्यांनी पण काय आहे इब्राहिम अलैहिस्सलामला जी आहे आपलं इमाम मानले. म्हणून रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहा तर मोब साऱ्या हदीसला इर्शाद फरमवतात की मी जी आहे ती मी दीने हनीफीवर आहे. आणि आज जी आपल्या ह्यातल्या जी आपली जी बात आली जी लोक हजच्या इकडं हज कार्याचा जो योग आहे ती पण जी आहे आणि जी आपण जी यौमुन नहरला जी आहे ती जी कुर्बानी देव त्या कुर्बानीचा ह्यो पण जो आहे तो है दीनी इब्राहिमीशी. तर अल्लानी त्यांना जी कबुलियत दिले लोकांना जशी आजमाईश घेतलेत जेव्हा आपल्या टेस्टला हे झालं आज पण जी आहे तर त्यांनी जी आहे त्या दीनी इब्राहिमीचा आणि त्यांचा जो एक जो स्टेटस आहे त्यांची त्यांच्या कुर्बानीचा जो ज्या ह्याच्यावर आपल्याला जो एहसास आहे त्यांनी जी तौहीदच्यासाठी जी आहे जी पहल केली की अल्लाची इबादत, अल्लाची मुहब्बत या सगळ्या ह्याचा जो योग आहे तो आज अल्लाह ताला त्यांच्या जरियाने जी आहे तो आपल्याला याद दिलो होतं. ह्या सगळ्या ह्यो जो पिरियड आहे, ह्यो जो हजचा जो मोको आहे तर त्याच्यात ह्यो सगळ्यो दिनी इब्राहिमीचे जो ह्यो हात तो तुमच्यात हातले उजागर झालो पाहिजे. तर दुसरी जी चीज जी समोर राहिली की जी लीडर बनणं आहे बस आम्ही उठू आणि आम्ही बोलू आम्हाला लीडर बनायचं आहे
लीडर बनणं आसान चीज नाही. ह्याच्यासाठी अल्लाच्या सुन्नतच्या मुताबिक तुमच्यावर जो ऑब्लिगेशन्स आहात तर तुम्हाला फुलफिल केलं पाहिजे. जो माणूस आराम आराम वालो आहे, जो सेल्फिश आहे, जो फक्त आपल्याच लाईफच्या बद्दल कन्सर्न आहे, तो शख्स जो आहे तो कवाच कुणाचा इमाम नाही बनू शकत. तर ह्याच्यावर जेव्हा अल्लानी त्यांना इमाम बनवला, अल्लानी दिला की आम्ही तुला इमाम बनवू, तर त्याच्यावर जेव्हा तर हे सवाल करतात की अल्लाह काय माझ्या नंतर जी लोक येतील, माझ्या नसलची जी लोक येतील काय त्यांना पण तू इमाम बनवशील? तर अल्लाह सुब्हानहू व तआला बोलतात की माझं जो ह्यो है तो जर सही असतील तर माझं हुकूम मानतील त्यांच्यासाठी तरी अलग आहे. पण जर लोक माझ्या ह्याशी जर फिरतील, जर डायव्हर्ट होतील, जर ट्रान्सग्रेसर्स असतील, त्यांच्यासाठी, त्या लोकांच्यासाठी जी आहे ही एरिया नाही, त्यांना इमामत नाही मिळणार. तर ह्यांची एक बात काय आहे सामनं की लीडरशिप जी आहे ती त्यांनाच फक्त दिली जाईल की ज्यांच्यात इमान आहे, रायचियसनेस आहे, इल्म आहे आणि ज्यांच्यातले सबर माद्दो आहे, त्यांना जी आहे ती अल्लाह ताला जी आहे ती काय आहे ती इमामतनी नवाजतील. तर प्युरिटी, हार्टचा जी प्युरिटी आहे ती असणं खूप जरुरी आहे. आणि सेल्फिशनेस नाही असला पाहिजे. लोकांच्यासाठी कार्याची जी आहे तुमच्या जज्बो असला पाहिजे. तर ह्याच्याशी काय ही आहे की जर इब्राहिम अलैहिस्सलाम आज जर माझ्यासारखं माणूस तथा असलो असतो, आपल्यासारखं जर तथा कोण असला असता तर बोलला असता मना रिवॉर्ड मिळला आणि त्याची जशन मनवला नसता. पण तुम्ही ज्या ह्यानी इब्राहिम अलैहिस्सलामनी जो सवाल केले ना अल्लाह सुब्हानहू व तआला, ती तुम्हाला सांगतंय की इब्राहिम अलैहिस्सलामचा कुलूब किती साफ होता. इब्राहिम अलैहिस्सलाम कन्सर्न होतं की माझी जी लोक आहात सकल माझं जो यो आहे ती चालवणारी राहतील की नाही, काय ह्यांशी पण अल्लाह तू कुणाला इमाम बनवशील? तर ही नेचर अशी पाहिजे की जी अल्लाहनी जी आपल्याला नवाजला नाही, जी अल्लाहनी तुमच्यात जो ह्यो दिला नाही की तो तुम्ही दुसऱ्यांना कैसं पास ऑन करा. तो ही जी चीज आहे ही आज आपल्या लोकातली मिसिंग आहे. सेल्फिशनेस जी आहे, माझा बेस झाला तर दुसरं खड्ड्यात पण गेलो त्याची आम्हाला काही जी आहे ती लेनदेन नाही. दुसरं कोणतं तकलीफला आहे, जोपर्यंत माझाही नाही झालेला आहे तोपर्यंत ती चीज मला कन्सर्न नाही. ही एक इमामची जी आहे ती सिफत नाही असू शकत. तैसाच जुल्म जी चीज आहे ही अलग अलग शक्लला येतात आणि स्वतःच्या वर जो जुल्म आहे तो जुल्म आहे तो हे शिर्कचा जुल्म. आणि दुसरा जो जुल्म आहे तो आहे जो तुम्ही लोकांच्या अगेन्स्ट कराल, स्वतःच्यावर पण जुल्म कराल. जुल्मुन अजीम आहे तो जुल्म. तो है की तुम्ही ॲज अ जात, ॲज अ पर्सन तुम्ही अल्लाच्या समोर अल्लाची इबादत करता जो यो हात तो तुम्ही जो हा आपलोस ह्यो कुणाच्या दुसऱ्याच्या वर तुम्ही यकीन ठेवाल की ह्यो माना जी है ह्यो माझी ही पुरी करणारो है. या जो पण काही इशो जो चीजो आहात आपलो जो यकीन आहे, आपलो जो यो है तुम्ही अल्लाच्या ह्यावर ही करायच्या बगैर कुणाच्या दुसऱ्याच्यावर भरोसा यो करा. ह्यो सगळ्यो जो चीजो आहात काही जो आहात त्यो चीजो दिसून नाही आहेत आणि काही जो आहात ते अमलन जो चीजो आहात त्याच्यानी तुम्ही अल्लाच्या खिलाफ जो है तो रब मानाल. ही जी आहे ती जातच्या सोबत जी आहे ती अहीम तरीन जुल्म आहे ज्याची
ज्याची अल्लाह त्याला हात बात करतात ह्या आयतीतले, की त्यांच्यासाठी तर काय आहे की मी जी आहे ती जहन्नम जी आहे ती तयार करून ठेवलेली आहे. तैसाच लोकांच्या वर जो जुल्म आहे की लोकांना ऑप्रेस करणं, लोकांचा हक मारणं, लोकांचो जो जायदाद आहात जुलूम करून जी आहे त्यांचे जो जायदाद आहात त्याच्यावर कब्जो करणं, ह्यो जेव्हा हुकूम तुमच्या हातल्यान जेव्हा जी आहे ती जेव्हा एक पोझिशन येतं तुमची जो अथॉरिटी येतं तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर जी आहे ती कालोख येतं. तुम्ही ह्यो सगळं जो आहे तो अल्लाचे जो ऑब्लिगेशन्स आहात त्याचो लिहाज नाही करत. तर ही पण जी आहे ही जुल्मला येत. आणि ह्या लोकांच्यासाठी जी आहे ती इमामत नाही, ह्या लोकांच्यासाठी जी आहे ती अल्लाह बोलतंय की त्यांच्यासाठी जहन्नम तयार आहे. पण एक आहे की 80 लोक असतील, जो चीज लोक करतील, तर त्यांना हातात त्यांचं ह्यो देणारं कोण नसेल. पण अल्लाच्या हातात जी आहे तर हातात जी आहे त्यांची जी आहे ती जबाबदेही जरूर होईल. बघून हे जो पॉलिटिकल ह्याच्यात जे लोक असतात तर काय बोलतात, जसा किसराची बादशाहत होती. ओके, तर जी किसराचा होता ती त्याशी सोडा, अल्लाचा जी आहे ती अल्लाशी सोडा. तर असल प्रॉब्लेम तेव्हाच होतं की जेव्हा या ह्यातल्यान जाणारा जो लोक आहात, ह्याच्या पॉलिटिकल ह्याच्यांचा जो लोक आहात, तर असल मसलो तेव्हाच होतं की जेव्हा दीनला अलग करतात आणि पॉलिटिक्सला अलग करतात, हुकूमतला जी आहे ती अलग करतात. तर ह्या आयतींशी इब्न तैमिया राहिमहुल्लाह इर्शाद फरमवतात की जो ऑपरेसर आहे त्याला तुम्ही, जो जुलूम करणारा माणूस आहे त्याला तुम्ही कवाच आपलंच लीडर नको म्हणू. तर जेव्हा लीडर नेमण्याची जेव्हा बात येतं, लीडर चूज करण्याची बात येतं, तर पहिले ही चीज बघा की तो शरीयतचो पाबंद किती आहे. जर तो शरीयतचो पाबंद आहे तर तो कुणाला ऑपरेस नाही करणार. तैसाच कुर्तुबी रहिमुल्लाह इर्शाद फरमतात की काही स्कॉलर्स लोकांचा जो ग्रुप आहे तर ह्या आयतींशी ही करत की जो आमचा खलिफा आहे, इमाम आहे, तो रायचियस असला पाहिजे, नोबल असला पाहिजे. जर तो ह्याच्या मुताबिक आहे, शरीयतचो पाबंद आहे, तर त्याचो कमांड ओबे करयाचो हुकूम आहे. नाहीतर त्याला जी आहे थनशी जी आहे ती बाजू करयाचो हुकूम. आणि जर जालिम लोक आहात, ज्यांचा दिल जी आहे त्याच्यातली एहसास नाही राहिलेलो आहे, तर त्यांच्यासाठी जी आहे हुकूमत जी जी चीज आहे ती इस्लामच्या ह्यानी तरी जी आहे, अल्लाच्या ह्यानी जी आहे, तर कवाच इमाम नाही बनू शकत. पुढं ह्याच आयतीतले जी 125वी आयत आहे त्याच्यात अल्लाह सुब्हानहू व तआला इर्शाद फरमवतात की इब्राहिम अलैहिस्सलामला जी आहे इमामत दिल्याच्या नंतर त्यांना हुकूम देतात की इब्राहिम अलैहिस्सलाम, आम्ही ही जी माझा जी घर आहे बैतुल्लाह आहे त्याला मी एक रिसॉर्टच्या ह्यानी आणि लोकांच्यासाठी जी आहे ती येणारी एक मी एक जागा बनवलाय की त्यांना अमनची जी आहे ती ही जी आहे ही बैतुल्लाह जी आहे माझा जी घर आहे त्याच्यात त्यांना अमन आहे. आणि पुढे इर्शाद फरमवतात की ह्यो जो मकाम आहे, जत इब्राहिम सलाम जी आहे उभं येत होतं काबतुल्लाच्या तामीरच्या साठी, त्या मकामला जी आहे नमाजचो, इबादतचो जो आहे तो मी जागो मुकर्रर करतो. ह्याच
बैतुल्लाहला जी है, सूरे अल हजला आयत नंबर 29 ला जी है, अल्लाह ताला त्याला बोलतात अल बैत अल अतीक. अतीक जो है तो वर्ड अरबिक जो है त्याला यूज केलं जातं की ज्याला फ्री केलेली आहे. तो कुणाच्या जो आहे त्याच्यावर कोणाची ओनरशिप नाही. त्याची ओनरशिप जी आहे ती जी आहे ती अल्लाची जागा आहे. ती कुणाच्या ओनरशिपला जी आहे तर ती नाही. तर ती आहे अल बैत अल अतीक. तर ह्याचो जो आहे अल्लाह ताला जे आयतीत हुकूम देतात की आम्ही जी आहे त्याला घर बनवला. जी जी घर आहे तर लोकांच्यासाठी काय करा, ती लोकांच्यासाठी येणारी जी आहे एक अमनचो जो आहे तो जागो आहे. तर जेव्हा तुम्ही ह्या आयतीवर जो गौर कराल, अल्लाह त्याला बोलतंय ही माझा घर आहे. आणि घर ही अशी जागा आहे की ज्याच्यातले तुम्हाला कम्फर्ट फील होतं, तुम्हाला रेस्ट मिळतं. तुम्ही आपल्या बायकोच्या इकडं पोरांच्या इकडं तुम्ही येता आणि तुम्हाला एक एक तराची जी आहे एक सुकून सुकून तुम्हाला मिळतं. तर काबतुल्ला जी आहे त्याला घर ह्यासाठीच बोलला गेला की जी पण लोक तिथं जातील त्यांना त्यांना सुकून मिळेल. आणि शेख अल शारावी ही जी तफसीर आहे तर ती शेख शारावी ह्याच्यावर बयान करतात आणि त्याला ह्यासाठी रिसॉर्ट बोलला गेला की लोक जी आहे ख्वाहिश करतील की आम्ही वापस तिकडं जाऊ, वापस तिकडं जाऊ. म्हणून अल्लानी ह्यातल्या ह्या आयतला जी आहे त्याला ॲज अ रिसॉर्ट बोलला. वापस येणारी जी जागा आहे, लोक तिकडे जाण्याची ख्वाहिश करतील. लोकांचा दिल त्याशी जी आहे उकणार नाही. तर हमेशा त्यांना जी आहे त्याच्यावर ख्वाहिश असेल. आणि त्यासाठी इब्राहिम अलैहिस्सलामची जी दुआ आहे की अल्लाह जी आहे की ह्या जाग्याला तर दुआ करतात की अल्लाह की मी माझी जी नसल आहे त्यांची ही बरेवान जी जी वादी आहे ह्याच्या ह्यातले जी आहे ती मी बसवलंय. तर लोकांना इकडं जी आहे त्यांचा दिल ही कर आणि लोकांना इकडं घेऊन ये आणि इकडं तीच फ्रुट्स पण दे, व्हेजिटेशन पण दे ज्याच्याने लोकांची पूर्ण जरूरत पुरे होतील आणि लोकांची आहे तुझा जो आहे ती शुक्रगुजार असतील. तर ह्या ह्या दुवाच्या निस्बतनी जी आहे आज तो तुम्ही हाल बघाल की हरम जी आहे ती खचाखच भरलेला आहे. हजचो मोको असो गैर हजचो मोको असो. तर ही जी जी अल्लाह ताला तौफीक देते लोकांना ही तीच इब्राहिम अलैहिस्सलामची जी दुआ आहे की अल्लाह लोकांना तुझ्या घराच्या इकडे घेऊन ये. तर त्याच निस्बतनी जी आहे लोक आज त्या अल्लाच्या घरच्या इकडं जे हात ती सफर करतात. आता जेव्हा या आयतीतले अल्लाह सुब्हानहू तआला फरमवतात की हो इब्राहिम अलैहिस्सलामचा जो उभो राहण्याची जी जागा आहे तो जो मकाम आहे त्याला जी आहे तुम्ही काय करा, इबादतचा जो आहे तो जागो बनवा, प्लेस ऑफ प्रेयर बनवा. मकाम ह्यो जो अरबीतले जो वर्ड येतोय तो त्याला बोलला जातं की जागो या स्पॉट बोला की ज्यात तो शख्स जो आहे तो उभो राहतो त्याला मकाम बोलला जातं. तर जेव्हा काबतुल्ला जी आहे मोठा होत गेला, जेव्हा त्याची तामीर इब्राहिम अलैहिस्सलाम जी आहे ती करतात आणि जेव्हा त्याला वरती त्याची जेव्हा तामीर करत तर तेव्हा तर एक धोंड्यावर जी आहे तो उभं राहत आणि इस्माईल अलैहिस्सलाम त्यांची
तर काबतुल्लाच्या तामीरसाठी जो ढोंडो इस्तेमाल होणार होय, जी पण काही मटेरियल आहे ती देत असत. आणि ती त्या ढोंड्यावर उभं राहून जी आहे ती इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाच्या घरची जी आहे ती तामीर करत. आज पण जी आहे ती इब्राहिम अलैहिस्सलामचं जो पायाचं जो फुटप्रिंट्स आहेत, तर त्या स्टोनवर जी आहे त्याच्यावर आज पण त्याचे जे हात ते निशाणी हात अल्लाची जी निशाणी आहे तर ती त्याच्यावर जाहीर आहे. आणि त्या ढोंड्याला आज जी आपण ह्यानी ओळखतो मकाम इब्राहिम, आणि त्याच मकाम इब्राहिमला तो जो पत्थर आहे, तो जो स्टोन आहे, ज्याच्यावर इब्राहिम अलैहिस्सलामनी उभं राहून त्या अल्लाच्या घरची तामीर केले, त्याच ढोंड्यासमोर त्या काबतुल्लाच्या नंतर मकाम इब्राहिम, जो ज्याच्यावर इब्राहिम अलैहिस्सलाम उभं राहून अल्लाच्या घरची तामीर केले, त्याच्या पाठीमागे उभं राहून मना 2 रकात 2 युनिट्स ऑफ प्रेयर करायचो जो आहे तो हुकूम आहे. जैसो मी माझं 7 हे तवाफ मी जो आहे तो पूर्ण करीन, तर मना हुकूम आहे की तिथं जाऊन जी आहे ती काय करा, तिथं जाऊन 2 रकात नमाज पडा. उमर इब्न अल खत्ताब इरशाद फरमावतात की मना अशी ख्वाहिश होत असं, आणि 3दा माझ्यातली ही ख्वाहिश आली की मी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला बोलला की ह्यो जो मकाम इब्राहिम आहे त्याला आम्ही इबादतचं जागो बनवू. ही कोण बोलतंय? उमर रदियल्लाहु अन्हु बोलतात. आणि आयत नाझिल होतं कुराणला की ह्या मकाम इब्राहिमला जी आहे ती इबादतची जी आहे ती जागा बनवी, प्लेस ऑफ प्रेयर बनवतात. कई ऐशो शरीयतले जो चीजो आहात की उमर रदियल्लाहु अन्हु ख्वाहिश करायचं आणि त्या मुताबिक जी आहे ती आयत नाझिल व्हायची. आणि हदीसला येतं, जाबीर रदियल्लाहु अन्हु रिवायत करतात की जेव्हा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजला होतं की त जहात के पहिले जो तीन तीन जो राउंड आहात तवाफ जहात काबतुल्लाचं, तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फास्ट ह्यानी करतात. मग नंतर जे आहे तर 4 तवाफ करतात नॉर्मल पेसनी. मग तर मकाम इब्राहिमच्या तिथं जातात आणि ही आयत पडतात की की ही जी मकाम आहे ती त्याला मी जो आहे तो मुसल्लो बनवलाय, इबादतची जागा बनवलाय. आणि त्याच्यानंतर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काय करतात की त्या मकामला आपल्या जातच्या समोर आणि काबतुल्लाच्या मध्ये ठेवतात आणि जी आहे ती नमाज अदा करतात. तर ही जी जागा आहे जेव्हा इब्राहिम अलैहिस्सलाम तामीर करतात काबतुल्लाची, तर जिब्राइल अलैहिस्सलाम जी हात तर येऊन हजचं जो अहकामात हात तर त येऊन दाखवतात जिब्राइल अलैहिस्सलाम त्यांना. आणि ह्योच तो ढोंडो आहे मकाम इब्राहिम आहे, त्याच्यावर उभो राहून जी आहे ती इब्राहिम अलैहिस्सलाम निदा लावतात के लोकांनी की अल्लाहचा जो हुकूम आहे, अल्लाहचा जो अल्लाह जिक्र तुम्हाला आपवत आहे, तर त्या अल्लाहची जो जो ह्यो आहे त्याला तुम्ही कबूल करा, त्याच्या दावतला तुम्ही कबूल करा. आणि
इब्राहिम आणि इस्माईल अलैहि सलाम जे आहात तर हजचं जो मनासिक आहात तज आहात तो पुरं करतात आणि ही सदा लावतात लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक आजी की अल्लाह मी हाजीर आहो. तर ही जी पुरी जी सीरत पुरी जी दास्तान आहे इब्राहिम आणि इस्माईल अलैहि सलामची तर ती लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक चीज आहे. हर ज्या चीजचो अल्लाहनी मुतालबो केला तर त्यांनी निदा दिले लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक की या अल्लाह आम्ही त्या ह्याच्यासाठी जी पण काही तू चाहतास त्याच्यासाठी जी आहे ती आम्ही काय आहोत हाजीर आहोत. तर त्या इब्राहिम अलैहि सलामची जी आहे तर त्या ढोंड्यावर जोपर्यंत सहाबा होतं तोपर्यंत त्यांचं जो मार्क्स तर मोप क्लिअर होतं. इब्न वहाब रदियल्लाहु अन्हु नॅरेट करतात की अनस इब्न मालिक शी रिवायत आहे तिथं फरमवतात की मकामच्या वरती जी इब्राहिम अलैहि सलामचं जो तोच जो हे होतं त्यांचा जो सोल होतो तो मग जाहीर होतो. पण लोकांनी नंतर त्याच्यावर आपलंच हात फेरून फेरून त्याला जी आहे ती नाहीच्या बरोबर केली. आता ही जी आपल्या लोकांची जी ही आहे ती नवीन नाही. खंची ही तबर्रुकची जर चीज आहे तर त्या तबर्रुकचो खंच्या ह्यानी लिहाज करयाचो आहे. आज पण जर खंची अशी चीज आहे तर आमच्या हातल्यान तो तरीकेकार नाही. तर काय झाला त्याला चुमलेन चाटलेन त्याच्यावर जी पण काही आहे ती करून जी आहे तर आज जो तो जो त्यांचा जो निशान होतो सोलचो तो आज पण जाहीर आहे पण तो कमी झाला. इमाम अत-तबरी जी आहे आपल्या तफसीरला ही करतात ह्या आयतीवर जेव्हा तफसीर करतात तर तो फरमवतात अल्लाहचा हुकूम होतो की मी आता तुम्हाला नमाजची जागा बनवली आहे, इबादतची जागा बनवली आहे. त्याला मी तुम्हाला टच करयाची या ह्याचो हुकूम नाही दिलाय की त्याला वाईप करा त्याला बोसो देसा. पण इमाम तबरी बोलतात या उम्मतनी काय केला त्याच्यात एक्झॅजरेशन केलं. त्याची जी फॅशन होती जैसा पहिलीची उम्मत करत करत होतो त्याच तरीक्याने जी आहे तर त्याला जी आहे त्याची जी पण काय आहे एक तराशी जी आहे त्याची ही करायला लागली जशी पहिलीची उम्मत करत होती की काहीतरी ही ह्या चीजशी आम्हाला काही हासिल होईल. पण अल्लाने काय हुकूम दिला होता की थत जाऊन तुम्ही काय आहे तुम्हाला नमाज पडायची इबादतचं जागा ठरवला होता. तर ही जी आहे ती इमाम तबरी आपल्या ह्या आयतीत ही करतात की मग नंतर काय झालं की त्याचं मार्क्स होतं आपल्या सोलचं जो त्याच्यावर जो हे होतं तर फेड होत गेलं. तर ही जी चीज आहे ही सगळ्या ह्यातले तीच आहे. आज पण जी आहे आमच्या उम्मतला जी आहे ती तीच तरह आहे की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या निस्बतनी वलीउल्लाहच्या निस्बतनी जी पण काही आहे तर त्याला त्या चीजला त्याच्या मकामवर ठेवणं जी आहे ती आमच्या हातल्यान जी आहे ती चीज आहे नाही. आणि मोठी प्यारी बात है कि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या बाऱ्यात येतं की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेव्हा इब्राहिम अलैहि सलामचं जेव्हा डिस्क्रिप्शन इर्शाद फरमवतात जेव्हा तर हंशी जेव्हा जाऊन येतात मेराजशी जेव्हा वापसी करतात तर तो फरमवतात की मी माझ्या सफरला जी आहे इब्राहिम अलैहि सलामला मिळेल आणि मी तो शख्स आहे. रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात मी तो शख्स आहे की त्यांच्या नसलशी मी तो शख्स आहे की जो त्यांच्या मुशाबे आहे.
की मी दिसण्यातल्यान आणि हातल्यान जी आहे ती मी त्यांच्या मुशाबे आहे. त्यासाठी जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैदा झालं होतं, इब्न सादला ही रिवायत येतं की अब्दुल मुतल्लिब जहात तर जेव्हा ह्यांच्या किफालतला होतं, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अब्दुल मुतल्लिबच्या किफालतला होतं, तर कोणीतरी अब्दुल मुतल्लिबला इरशाद फरमवला की ह्यो जो तुमचा जो पोर आहे, ह्यो जो पोर आहे की ह्याची तू मोप सई ह्यानी त्याची हिफाजत कर, का त्याचं जो पाय हा तर रिसेंबल करतात, तर मुशाबेत हात किन्याचं इब्राहिम अलैहिस्सलामचं जो पाय होतं त्याच्या मुशाबे. आणि हीच रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्या मेराजच्या सफरशी आल्याच्या नंतर जी आहे ती जी आहे ती इरशाद फरमवतात. अब्दुल्ला इब्न उमर जी आहे ती रिवायत करतात की जेव्हा पण रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काबतुल्लाच्या तिथं येत, तर 7 मर्तबा तर काबतुल्लाचा तवाफ करत आणि मग त्या मकामे इब्राहिमच्या पाठीमागे जी आहे ती 2 रकात अदा करत आणि मग रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सफा मरवाचं जी सही आहे त्याच्यासाठी जात, सफाला जात. तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या ॲथलेन जी आहे ती आपल्याला बेस्ट जी आहे ती एक्झाम्पल आहे, एक्सलंट एक्झाम्पल. तर आपल्याला जी आहे ते रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची पैरवी करून जी इब्राहिम अलैहिस्सलामची जी तौहीदचा जो यो आहे दीन हनीफी आहे ती आमच्या ह्यातल्यान जी आहे ती रासिक करायची. आता तो तर पत्तर आहे, त्या पत्तरच्या पाठीमागे रे नमाज बेस होता की आज ती काही लोकात आता नाही होती, नाहीतर ती 2 रकात पण तुम्हाला मुश्किलशी कर्या मिळली असती. तर तुम्ही जी नमाज पडल्यावर ती खतं पडल्यावर त्या पत्तरच्या समोर पडल्या. तर ह्यो जो चीज आहात, ह्यो जो दीन आहे ह्याच्यातले जी है ती युनिटी है, इखलास है, त्याच्यातले जी है ती शफकत है, त्याच्यातले जी है आसानी है, दीन सहल है. रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ची हदीस आहे की दीन जी है ती आसान, त्याला कॉम्प्लिकेटेड करणं, त्याला फतवेबाजीनी त्याच्यावर खेळणं, ही ह्या ज्या चीजनी आहे ती ती जी इस्लामची जी युनिटी आहे हर ह्याच्यावर आज जर आपलं जर माशऱ्याचं योग घेतल्यावर हर ह्याच्यावर फतवेबाजी फतवे जो ह्यालाही करतय तो त्यालाही करतय. तर ह्या चीजची जी आहे ती आपल्याला बचिया पाहिजे. जी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ची बात आहे, अल्लाहची जी बात आहे, दीन हनीफी जी आहे त्याच्यावर आपल्याला गामजन राहिला पाहिजे, त्याच्यावर साबित कदम राहिला पाहिजे. अल्लाह सुब्हानहू व तआलाशी दुआ है की अल्लाह सुब्हानहू व तआला आम्हाला दीन हनीफीवर ठेव. रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ची परवीचो जज्बो आमच्यातले अता करो आणि इमानच्या हालतीतले ह्या दुनियाशी जी आहे ती पुढचं जो आहे तो सफर करो. व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन.